मिस्टर देशमुख. मिस्टर देशमुख. Yeah. Hey, Mr. Kanet. हाय, होप यू डुईंग गुड. Yeah. आय होप तुम्हाला आपलं जे बोलणं झालं ते सगळं आठवतंय. काही विचार केला का त्या मॅडबद्दल? काही कळलं? हो मी सांगणारच होतो तुम्हाला. ऍक्च्युली जानूचे जे क्लोज फ्रेंड्स आहेत ना, ते आज एका चहा टपरीवर भेटणार आहेत. म्हणजे त्यांच्या मेसेजिंग ग्रुपवर मी तसं वाचलं. दॅट्स ग्रेट. मला सांगाल का ती जागा कुठे आहे? सांगायला काही हरकत नाही आहे मिस्टर कानेटकर, पण तुम्ही डिरेक्टली जाऊन त्यांच्यामध्ये बोललात तर डाऊट नाही काय ना? नो 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 डोंट वरी. मी असं काहीच करणार नाही. मी लांबून ऑब्झर्व करेन फक्त. ओके. आणि तुम्ही काल एक गोष्ट म्हणाला होतात मिस्टर कानेटकर की तो मॅड दिसला तर त्याला मारून टाकेन. आय होप ते रागाच्या भरातच बोलला असाल, कारण कॉलेजची मुलं आहेत ती. मी ते सिरियसलीच म्हणालो होतो मिस्टर देशमुख. येस. पण डोंट वरी, मी स्ट्रेसफुल असं काहीच करणार नाही. कूल. मग तुम्ही त्यांना फॉलो पण करू शकता, कारण त्यांचा आज दिवसभर हँगआउट करायचा प्लॅन आहे. सो यु नो. दॅट्स नाईस. मी तर वाटच बघतोय कधी एकदा त्या मॅडच्या डोळ्यात डोळे घालून बघेन. थँक्यू सो मच. प्लीज मला ते लोकेशन पाठवा आता. या आय विल. ओके. बाय द वे, तुम्ही इथे कसं काय? बाबांचं काम होतं त्यामुळे आलोय. पण बरं झालं ना आलो. आपली भेट झाली, मॅडबद्दल बोलता आलं. राईट. ऑलराईट. सी यू. आज मी काही करून त्या मॅडला पकडेनच. आई मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? जयंतराव पोचलात का कोर्टात? हे पण आहेत हा? हा जयंत. हॅलो. येस बाबा, बोला. काही नाही, तुमचे आभार मानायला फोन केला होता. एका शब्दावर कोर्टात गेलात तुम्ही. खरं सांगू तर अगदी देवासारखे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलात तुम्ही या क्षणी. खूप आभार. जयंत, आज तू भावनासाठी, आमच्या सगळ्यांसाठी जे काही केलंस ना, ते बघून जानूला तुझा खूप अभिमान वाटला असणार आहे. खरंच थँक्यू व्हेरी मच. ठेवतो हा. अच्छा रे. सर, हा माझ्या लहान बहिणीचा मित्र आहे आणि लग्नाच्या वेळी आम्हाला 2 दिवस आधीपासून मदतीसाठी तो आला होता. तो लग्नाच्या हॉलवरही पूर्ण वेळ होता आणि तो आमचा फॅमिली मेंबरही नाही. प्रोसीड. तुमचं पूर्ण नाव कोर्टाला सांगा. सर, मी विश्वा देशमुख. तर मिस्टर विश्वा, तुम्ही लग्नाच्या हॉलमध्ये मिस्टर व्यंकटेश यांना बघितलं होतं? हो, कारण मी पूर्ण वेळ हॉलवरच होतो आणि वेंकीदादाही तिथेच होता. तुम्ही तसं खात्रीनं सांगू शकता? कारण लग्नाच्या हॉलवर त्यावेळेला बरीच माणसं होती, त्यामुळे गडबड होऊ शकते. नाही, कारण मला क्लिअरली आठवतं की मी फक्त वेंकीदादाला पाहिलं नव्हतं, तर एकदा आमची धडकही झाली होती आणि त्यानंतर 1-2 वेळा बोलणंही झालं होतं. तू या कुटुंबाशी कसा जोडलेला आहेस आणि वेंकीला कधीपासून ओळखतोस? वेंकीदादाची बहीण जान्हवी माझी खूप जवळची मैत्रीण होती. तसं बघायला गेलं तर मी दळवी कुटुंबाचा फॅमिली मेंबरच होतो. अजूनही आहे रादर. त्यामुळे घरी येणं जाणं असायचं. तेव्हापासूनच मी वेंकीदादाला ओळखतो. भावनाताईच्या लग्नाच्या वेळी सुद्धा मदतीसाठी 2-3 दिवस आधीपासूनच त्यांच्या बरोबर होतो.
तू वेंकीच्या बहिणीचा मित्र होतास म्हणजे आता तुमच्यात मैत्री नाहीये का? सर सर वेंकी दादाची बहीण आणि माझी लाडकी मैत्रीण दुर्दैवाने या जगात नाही आहे. जानू म्हणजे जान्हवी वेंकी दादाबद्दल खूप बोलायची. त्यांचं खूप प्रेम होतं. फक्त वेंकी दादाबद्दल नाही तर पूर्ण फॅमिलीबद्दल सांगायची. वेंकी दादा खूप सरळ माणूस आहे. स्वतःच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले तरी दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्सच्या वेळी धावून जाणारा असा त्याचा स्वभाव आहे. तोच नाही तर अख्खं दळवी कुटुंब असंच आहे. जानू सुद्धा कॉलेजमध्ये कोणाची थट्टा मस्करी झाली, कोणालाही बुली केलं तर जानूला राग यायचा. परिणामाचा विचार नाही करायची ती. जिथेही अन्याय होईल तिथे जाऊन त्या अन्यायाविरुद्ध लढायची जानू. माझ्यासाठी सुद्धा अनेकांची भांडली आहे जानू. जानू सारखी मुलगी मी आजवर पाहिली नाहीये. पण देव आहे ना, कायम चांगल्या माणसांनाच आपल्याकडे बोलवून घेतो. जानूलाही बोलवून घेतलं आणि जानू शेवटचं कोणालाच न भेटता हे जग सोडून गेली. मला ना अजूनही कधी कधी ती मला ए मॅड मॅड अशी अशी हाक मारताना भास होतो मला. अजूनही कधी कधी ए मॅड 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 मी आहे असं बोलणाऱ्या जानूचा भास होतो.